हिट अँड रन कायदा स्थगिती नको तर रद्द करण्यासाठी औंढा नागनाथ येथे रिपब्लिकन सेनेचे किरण घोंगडे यांच्या नेतृत्वाखाली चालक मालक संघटनेच्या वतीने चक्काजाम आंदोलन करण्यात आले। वाहन चालक मालक यांच्या वतीने औंढा नागनाथ येथे 3 जानेवारी रोजी चालक मालक संघटनेच्या वतीने चक्काजाम आंदोलन राज्य महामार्गावरती करण्यात आले। औंढा नागनाथ तालुक्यामधील खासगी वाहन चालक मालक संघटनेच्या वतीने औंढा नागनाथ बस स्थानकासमोर राज्य महामार्गावरती हजारोंच्या संख्येने चालक मालक यांनी राज्य रस्त्यावरती 2 तास आंदोलन करीत हिट अँड रन कायद्याच्या विरोधात घोषणाबाजी करीत चक्काजाम आंदोलन केले। औंढा नागनाथ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांच्या मार्फत चालक मालक संघटनेच्या वतीने राष्ट्रपती महोदयांना निवेदन पाठवून हिट अँड रन कायद्याला स्थगिती नको तर रद्द करण्याची निवेदनाद्वारे मागणी केली आहे। केंद्र सरकारच्या नवीन कायद्यांमध्ये वाहनांचा अपघात झाल्यास वाहन चालक घटनास्थळावरून पसार झाल्यास वाहन चालकास 7 लाख रुपये दंड व 10 वर्ष सश्रम कारावासाची शिक्षेचा कायद्यामध्ये सुधारणा करून हा कायदा रद्द करण्याकरिता चालक मालक संघटनेच्या वतीने निवेदन देताना रिपब्लिकन सेनेचे युवा प्रदेश अध्यक्ष किरण घोंगडे, राजन क्षीरसागर, ॲडव्होकेट कोरडे, शेख मुस्ताक यांच्या मार्गदर्शनाखाली चालक मालक संघटनेचे चालक मालक सय्यद मुनीर, बंडू काळे, प्रकाश गोरे, जुनेद बाबा, महेंद्र मुळे, गजानन मुळे, किशोर सोंडे, शिवप्रसाद कराळे, शेख मुस्ताक, सुभाष राऊत, बाळू शिंदे, एजाज भाई पठाण, सचिन इंगोले, विलास राठोड, प्रताप इंगोले, शंकर काळे, रामप्रसाद साबळे, सुनील जोंधळे, विकास हराड, बाळू क्षीरसागर, रमेश राठोड, रमेश जाधव, मारुती उदगिरे, विलास सिंचनवार, मुजाहिद पठाण, विजय मोरे, जलाल खतीब, केशव शेळके, सतीश गारोडे, विकास आप्पा, संजय राऊत, अमोल तेरावे चालक मालक संघटनेच्या वतीने कायदा रद्द न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा रिपब्लिकन सेनेचे युवा प्रदेश अध्यक्ष किरण घोंगडे यांनी दिला आहे। न्यूज 91 मराठीसाठी नागनाथ मुळे, औंढा नागनाथ। या औंढा शहरामध्ये सर्व चालक मालक संघटनेच्या वतीने भव्य चक्काजाम आंदोलन संपन्न झालेलं आहे आणि त्या चक्काजाम आंदोलनामध्ये या असणाऱ्या भारत देशा सरकारच्या विरोधातील हे आंदोलन होतं। या सरकारच्या विरोधामध्ये प्रचंड घोषणाबाजी करून हा जो हिट अँड रन आपण नवीन कायदा तयार केलेला आहे हा कायदा स्थगित न करता हा तात्काळ कायमस्वरूपी रद्द करावा अशा प्रकारची प्रमुख मागणी आम्ही या ठिकाणी घेतलेली आहे। आणि जो काल प्रेसमध्ये जो व्हायरल झालेला आहे की आम्ही थांबवलेला आहे, आम्हाला थांबवण्याची आम्हाला अपेक्षा नाही तर हा कायदा रद्द करण्याची अपेक्षा आहे। तेव्हा सर्वप्रथम या देशाचे केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन हा कायदा रद्द केल्याचे आपण या ठिकाणी देशाला सांगावं। तेव्हाच ही चालक मालक संघटना या ठिकाणी शांत बसेल आणि यापेक्षा या आंदोलन या औंढा तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यात आणि देशभरामध्ये चालक मालक संघटना करेल असा इशारा आम्ही या ठिकाणी आज देत आहोत। या देशातील नरेंद्र मोदींचं भाजपा सरकार याने वाहन चालकावर तिहेरी टॅक्स लावलेला आहे। सगळ्यात पहिला आहे जीएसटी, ज्याला गब्बर सिंग टॅक्स म्हणतो आपण, तो गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स। दुसरा आहे त्या वाहनावरती लावलेला रोड टॅक्स आणि तिसरा त्या ठिकाणी टोल नाके आणि फास्टॅग या माध्यमातून वसूल केलेली रक्कम। एकाच वाहनावरती एकाच वस्तूवरती 3 वेगवेगळ्या पद्धतीनं एकाच गोष्टीसाठी जो टॅक्स लावला जातोय हे अत्यंत निषेधार्ह बाब आहे। आणि या ठिकाणी जर ही टॅक्सची रचना या सरकारने बदलली नाही तर हे तमाम वाहन चालक आणि मालक येणाऱ्या निवडणुकीमध्ये अमित शाह आणि मोदी यांना निवडणुकीत पराभूत केल्याशिवाय राहणार नाही। हे सरकार चालक आणि वाहकांच्या असंतोषामध्ये हे मोदी सरकार खाक झाल्याशिवाय राहणार नाही हा इशारा या ठिकाणी देतो।